नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मुनिराजांनी आनंदाने व कोमलवाणीने सांगितले की सर्वश्रेष्ठ तीर्थांचे जल आणा. मग त्यांनी औषधे, मुळे, फुले, पाने इत्यादी मांगलिक वस्तूंची नावे सांगितली. चौऱ्या, मृगचर्म, अनेक प्रकारची वस्त्रे, असंख्य प्रकारच्या लोकरी व रेशमी वस्त्रे, रत्ने आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच वस्तू मागवण्याची आज्ञा दिली. मुनींनी वेदांमध्ये सांगितलेले सर्व विधान त्यांना सांगितले. नगरात अनेक मंडप सजले. फळांसह असलेले आंबे, सुपारी व केळींचे वृक्ष नगरातील गल्ल्यातून चोहीकडे लावा. सुंदर रत्नांच्या मनोहर रांगोळ्या काढा. बाजार लगोलग सजवण्यास सांगा. श्री गणेश, गुरु व कुलदेवता यांची पूजा करा व ब्राह्मणांचा सर्व प्रकारे सन्मान करा. ध्वज, पताका, तोरणे, कलश, घोडे, रथ व हत्ती हे सर्व सज्ज करा. मुनिश्रेष्ठ वशिष्ठांचे सांगणे शिरोधार्य मानून सर्वजण कामाला लागले. मुनीश्वरांनी ज्याला जे काम सांगितले ते त्याने इतके पटापट केले जणू ते त्याने पूर्वीच करून ठेवले होते. ब्राह्मण, साधू व देव यांची पूजा राजा दशरथ करू लागले आणि श्रीरामचंद्रांच्यासाठी सर्व मंगलकार्ये करू लागले. श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाची शुभवार्ता ऐकताच अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहाने वाद्ये वाजू लागली. श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या अंगांवर शुभ शकून दिसू लागले. त्यांचे सुंदर मंगल अवयव स्फुरू लागले. पुलकित होऊन दोघे मोठ्या प्रेमाने परस्पर म्हणू लागले की भरत मामाच्या गावी गेला आहे. तो परत येण्याचे हे शुभ शकून आहेत. बरेच दिवस झाले भेटण्याची इच्छा मनात वारंवार येते. शकुनामुळे प्रिय व्यक्तीच्या भेटीचा विश्वास वाटू लागतो आणि जगात भरताशिवाय आम्हाला कोण प्रिय आहे. शकुनाचे हे फल असणार, दुसरे नाही. श्रीरामचंद्रांच्या मनात आपल्या भरत बंधूचाच विचार रात्रंदिवस असे. ज्याप्रमाणे कासवीचे मन अंड्यात गुंतलेले असते त्याप्रमाणे. याच वेळी ही परम मंगल वार्ता ऐकून संपूर्ण अंतपुर आनंदित झाले. ज्याप्रमाणे चंद्र वाढत असल्याचे पाहून समुद्रामध्ये लहरींचा विलास शोभून दिसू लागतो. अंतपुरात जाऊन ज्यांनी ही वार्ता सर्वात प्रथम सांगितली त्यांना पुष्कळशी वस्त्राभूषणे बक्षीस म्हणून मिळाली. राण्यांचे शरीर प्रेमामुळे रोमांचित झाले आणि मन प्रेममग्न झाले. त्या सर्वजणी मंगल कलश सजवू लागल्या. सुमित्रेने रत्नांच्या अनेक अत्यंत सुंदर व मनोहर रांगोळ्या काढल्या. आनंदमग्न झालेल्या श्रीरामांच्या कौसल्या मातेने ब्राह्मणांना बोलावून पुष्कळ दाने दिली. तिने ग्रामदेवता, देव व नाग यांची पूजा केली आणि नवस केले. तिने सर्वांना प्रार्थना केली, ज्या योगे श्रीरामांचे कल्याण होईल असे वरदान देण्याची कृपा करा. कोकिळेसारख्या मधुर वाणीच्या चंद्रमुखी व बालमृगनयना स्त्रिया मंगलगान करू लागल्या. श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकून सर्व स्त्री पुरुषांच्या हृदयात हर्ष झाला आणि विधाता आपणास अनुकूल आहे असे मानून ते सर्व सुंदर मंगल वेशभूषा करू लागले. मग राजांनी वशिष्ठांना पाचारण केले आणि समयोचित उपदेश करण्यासाठी श्रीरामचंद्रांच्या महालात पाठवले. गुरूंचे आगमन होत आहे असे ऐकताच श्री रघुनाथांनी दरवाजावर येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. आदराने अर्घ्य देऊन त्यांना आत नेले आणि षोडोपचारे पूजा करून त्यांना सन्मानित केले. नंतर सीतेसह त्यांच्या पाया पडून करकमल जोडून श्रीराम म्हणाले, सेवकाच्या घरी स्वामींनी येणे हे जरी मांगल्याचे मूळ आहे आणि अमंगळाचा नाश करणारे आहे तरी हे नाथ या दासाला प्रेमाने कामासाठी बोलावले असते तर ते योग्य झाले असते. नीती असेच सांगते. परंतु मोठेपणा विसरून व स्वतः येऊन जो स्नेह आपण प्रकट केला त्यामुळे हे घर पवित्र झाले. गुरु महाराज, आता जी आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे करीन. स्वामींच्या सेवेमध्ये सेवकाचा लाभ असतो. श्रीरामांचे हे प्रेमपूर्ण वचन ऐकून मुनी वशिष्ठांनी श्री रघुनाथांची प्रशंसा करीत म्हटले, हे राम, तुम्ही असे का बरे म्हणणार नाही, कारण तुम्ही सूर्यवंशाचे भूषण आहात. श्रीरामचंद्रांचे गुण, शील आणि स्वभाव यांची वाखाणणी करीत मुनिराज प्रेमपुलकित होऊन म्हणाले, हे श्रीराम, दशरथांनी राज्याभिषेकाची तयारी केली आहे. तुम्हाला युवराजपद देण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणून हे राम, तुम्ही आज विधिपूर्वक उपवास
हवन इत्यादी करून संयमाने राहा. यामुळे विधाता यशस्वीपणे हे कार्य पार पाडेल. गुरुजी उपदेश करून राजा दशरथांच्याकडे गेले. श्रीरामांच्या मनात हे ऐकून या गोष्टीचे आश्चर्य वाटले की आम्ही सर्व बंधू बरोबरच जन्मलो. आमचे खाणे-पिणे, झोपणे, लहानपणीचे खेळ, कर्णवेधन, उपनयन आणि विवाह या सर्व गोष्टी बरोबरच झाल्या. परंतु या निर्मल सूर्यवंशात हीच एक गोष्ट अनुचित वाटते की सर्व भावांना सोडून मोठ्या भावालाच राज्याभिषेक होतो. तुलसीदास म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्रांचा हा प्रेमळ पश्चाताप भक्तांच्या चित्ताची कुटिलता हरण करो. त्याचवेळी प्रेम व आनंदात मग्न होऊन लक्ष्मणाला, रघुकुलरूपी कुमुदाला प्रफुल्ल करणारे चंद्र श्रीराम यांनी प्रेमळ बोलून त्याचा सन्मान केला. आजच्यासाठी धन्यवाद.